आमच्याकडे ना उपमा नाश्त्याला बनवलाय हे असं ऐकलं की सगळ्यांचे चेहरे पडायचे. पण आज मी असा काही उपमा बनवला ना की सगळे अगदी बोट चाटत पुसत खात बसले. काय केलं माहितीये, काही छोट्या टिप्स वापरल्या आणि साधा उपमा झाला एकदम मऊ लुसलुशीत, गाठी नसलेला आणि एकदम टेस्टी. आव, जर तुमच्याकडे घरी उपमा नको म्हणणारे असे लोक असतील ना, तर ही रेसिपी एकदा नक्की बघा आणि ट्राय करा. कारण हा उपमा खाल्ल्यावर तेच लोक म्हणणार आहेत, अजून आहे का थोडा? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नाश्त्याला उपमा म्हटलं की बरीच जण नाक मुरडतात. पण मी आज तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत आणि टेस्टी उपम्याची रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालून त्याच्यामध्ये 1 वाटी रवा भाजून घ्यायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जाड रव्याचा उपमा आवडत असेल तर तुम्ही जाड रव्याचा उपमा इथे करू शकता. आता हा उपमा या तेलामध्ये 2 ते 3 मिनिट चांगला असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. या रव्याला हलकासा लाल रंग आला पाहिजे आणि याचा सुगंध पण छान असा पसरला गेला म्हणजे समजायचं रवा चांगला भाजून झालेला आहे. रवा आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती भाजायचा आहे म्हणजे तो जळणार नाही. रवा हलकासा लालसर रंगाचा झाला आणि सुगंध असा यायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे. लगेचच आपल्याला दुसऱ्या गॅसवर 3 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. नेहमी उपमा गरम पाण्यातच शिजवावा म्हणजे तो मऊ लुसलुशीत असा तयार होतो. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. तुमच्या घरी पण उपमा केल्यावरती बरेच जण नाक ओरडणारे मेंबर असतीलच. आता तेल गरम झालं तसं त्याच्यामध्ये मी अर्धा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत, सोबतच घातलेले आहे अर्धा चमचा किसलेलं आलं. इथे एक छोटीशी टीप, उपम्यामध्ये किसलेलं आलं घातलं म्हणजे उपमा साधा राहत नाही, तो एकदम टेस्टी असा तयार होतो. त्यासोबत घातला थोडा कढीपत्ता. कढीपत्ता घातला म्हणजे उपमा खायला एकदम चवदार असा लागतो. कढीपत्त्याची आणि किसलेलं आलं घातलं म्हणजे उपमाची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलला जाते. तुम्ही पण घरी उपमा तयार करत असाल, मग उपम्याला एकदम चांगली चव यावी याकरता तुम्ही त्याच्यामध्ये काय काय घालता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडं अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई. आता हे सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे. सगळ्यात शेवटी या फोडणीमध्ये मी घालत आहे 1 चमचा भरून उडदाची डाळ. उपम्याच्या फोडणीमध्ये जर तुम्ही उडदाची डाळ टाकली की उपम्याला एक वेगळीच खमंग अशी चव येते जी साध्या उपम्यामध्ये नसते. याच्यामध्ये काही जण चण्याची डाळ देखील घालतात. आता ही डाळ चांगली परतून घेऊया. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी घालत आहे 1 टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो. उपम्यामध्ये थोडासा टोमॅटो घातला म्हणजे उपमाला छान अशी आंबट अशी चव येते आणि उपमा बेचव असा लागत नाही, छान असा चवदार असा लागतो. आता ह्या टाकलेल्या टोमॅटोच्या फोडी आपल्याला या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. कधी कधी उपम्यामध्ये मिरची मसाले जास्तीचे झाले तर ह्या घातलेल्या टोमॅटोच्या फोडी उपम्याची चव बॅलन्स करतात आणि पांढऱ्या अशा उपम्यामध्ये लाल असा टोमॅटो छान असा उठून दिसतो, त्याच्यामुळे डिश पण दिसायला एकदम छान वाटते. आता या फोडणीमध्ये या टोमॅटोच्या फोडी चांगल्या विरघळलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण घालूया गरम केलेलं पाणी. इथे मी 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं. पाण्याचं प्रमाण इथे आपण 1:3 असं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे उपमा न कोरडा होतो ना चिकट, एकदम फ्लफी असा तयार होतो. गरम पाणी घातलं म्हणजे उपमा पटकन शिजतो आणि वेळही वाचते आणि त्याच्यासोबत मऊ लुसलुशीत असा उपमा तयार होतो. आता या पाण्यामध्येच आपण घालूया मीठ. ते मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ आधी गरम पाण्यात घातल्यामुळे रव्याच्या प्रत्येक घासामध्ये मिठाची चव बॅलन्स होते. आता या गरम पाण्यामध्ये एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे गाठी तयार होणार नाहीत आणि रवा एकदम मऊ लुसलुशीत तयार असा होईल. आता हा रवा ढवळत राहायचा आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 2 मिनिटातच हे पाणी आटायला सुरुवात होते.
तुम्ही ते बघू शकता, रवा हळूहळू पाणी शोषून घेत आहे आणि चांगला फुलत आहे. हेच तर आहे मऊ लुसलुशीत अशा उपम्याचं सिक्रेट. जसं पाणी आटलं जाईल तसं आपल्याला या कढईवरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा 2 ते 3 मिनिट चांगला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. छान असा उपमा तयार झालेला आहे. आता या उपम्यावरती घालूया सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. शेवटी या उपम्यामध्ये पिळूया एक अर्ध लिंबू, म्हणजे उपम्याला एक फ्रेश आणि टँगी अशी चव येईल. आता कोथिंबीर आणि लिंबाचा रस चांगला मिक्स करून आपण याच्यावरती झाकण ठेवून हा उपमा 2 ते 3 मिनिट चांगला वाफेवर शिजवून घेऊया. आता थोड्याच वेळात उपमा तयार होईल, मऊ लुसलुशीत आणि एकदम टेस्टी असा. 2 ते 3 मिनिट वाफेवर शिजवल्यानंतर उपमा एकदम मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे. सुगंध पण छान पसरलेला आहे. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी असा हा उपमा बनवून खाल्ला की दिवसाची सुरुवात एकदम छान अशी होते. तुम्हीही घरी बनवून बघा आणि कुटुंबासोबत ट्राय करा. बस इतक्या साध्या सोप्या टिप्स वापरून हा उपमा आपण बनवलेला आहे. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशा साध्या सोप्या रेसिपी बघायला चॅनलला फॉलो करायला विसरू नका.